नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 30 जानेवारी 2025 वार गुरुवार गुंटेगिरी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्याच्या दरामध्ये थोडाफार बदल पाहायला मिळते। तर त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर संदर्भ पाहूया आज कोणत्या भाजीपाल्याच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात। दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार दोडक्याचे दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात। दुधी भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे 8 ते 9 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गाजरसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापासून गाजरचे दर पाहायला मिळतात। रताळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता। लहान साईजमध्ये देखील आपल्याला रताळ्याची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला दर जे आहे ते 8 ते 10 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार बिटाचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः पांढऱ्याच्या काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे ते 14 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर चायना काकडीचे दर हे आपल्याला साधारणतः सर्व काकड्यांचे दर जे आहे ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार चायना तसेच पांढऱ्या हिरव्या काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे ते 12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून दर पाहायला मिळतात। कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार कारल्याच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते। आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कारल्याच्या दरावरती पाहायला मिळते। बीन्सची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून बीन्सचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्सचे दर 30 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार टोमॅटोचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। आवक जास्त पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। शिमला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार शिमला मिरचीच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीफार घसरण पाहायला मिळते। भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला मिळतात। वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटी साधारणतः 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये देखील पाहायला मिळते।
पुणेरी गवारची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पुणेरी गवारसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून पुणेरी गवारचे दर पाहायला मिळतात. चवळीच्या शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर चवळीच्या शेंगासाठी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात. वालगेवड्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वालगेवड्यासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात. डांगरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर डांगरसाठी पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. फ्लावरसाठी साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. फ्लावरसाठी दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. आल्याचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता आल्याची आवक जी आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आल्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः कमी जास्त होताना पाहायला मिळतात. पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पालकसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार पालकचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून आपल्याला कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. शेपूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शेपूसाठी साधारणतः दर जे आहे 7 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो. मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मेथीसाठी साधारणतः दर जे आहे 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी पाहायला मिळते. ज्वाला मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. ज्वाला मिरचीसाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. ज्वाला मिरचीचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. हिरव्या मिरचीसाठी साधारणतः 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते. आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला हिरव्या मिरचीच्या दरावरती आज पाहायला मिळते. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात.